आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे आणि सर्वच पक्षांनी मोठी कंबर कसलेली होती। आज सकाळी 10 वाजल्यापासून नगर परिषद नगरपंचायतीसाठी मतमोजणी सुरू होणार आहे आणि झी 24 तासवर अगदी आत्तापासून आपण अगदी अचूक वेगवान निकाल पाहणार आहोत। त्याचप्रमाणे गुलाल कोण उधळणार हे आपल्याला दुपारपर्यंत कळणार आहे आणि 288 ठिकाणचे हे सगळे निकाल आपल्याला पाहायचे। कुणाची सत्ता येणार, कुणाचा नगराध्यक्ष असणार, झी 24 तासवर आपण पाहणार आहोत। राज्यातल्या नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली आणि आजचा दिवस आहे तो मतमोजणीचा। तर विजयाचा गुलाल कोण उधळणार तसंच कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। राज्यामध्ये शनिवारी झालेल्या 23 नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी दुपारी 3:30 वाजेपर्यंत 47.4% इतकं मतदान झालं होतं। अनेक ठिकाणी संध्याकाळी 5:30 नंतर सुद्धा मतदान सुरू असल्यामुळे एकूण मतदानाची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत समजू शकलेली नाही। बोगस मतदान, पैसे वाटपाचे दावे वगळता निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली। राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील 288 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेला होता। काही ठिकाणी उमेदवारांनी न्यायालयामध्ये केलेल्या अपीलावर निवडणूक कार्यक्रमाच्या मुदतीमध्ये निकाल न आल्यामुळे 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या आणि त्या कालच संपन्न झालेल्या आहेत। काल तिथे निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आज सगळ्यांचीच एकत्रित मतमोजणी पार पडणार आहे। आणि उच्च न्यायालयामध्ये काही ठिकाणच्या विरोधामध्ये काही याचिका दाखल झालेल्या होत्या आणि त्यामुळे मतमोजणी आज आता होती आहे आणि राज्यातल्या या सर्वच नगरपालिका नगरपंचायतींचे ज्या ठिकाणी मतदान झालेले आहे त्या ठिकाणची आज मतमोजणी आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आज लागलेलं आहे कारण येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या आधी या निवडणुकांचे आता निकाल लागतात आणि सर्वच पक्षांसाठी हे निकाल एक प्रकारे दिशादर्शक ठरणार आहेत आणि त्यामुळे आजचे निकाल हे सगळ्या पक्षांसाठी पुढे रणनीती नेमकी काय आखायची त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कायमच मिनी विधानसभा असं संबोधलं गेलेलं असतं आणि यावेळेला आपण पाहिलेलं आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारची समीकरणं जुळून आलेली होती। म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने महायुती आणि महाविकास आघाडी आपल्याला लढलेली पाहायला मिळाली त्या व्यतिरिक्त ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे अनेक वेगवेगळी युती आघाडी ही आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली होती।